प्रज्वल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. या अगोदर ऑलरेडी 2 मॅचेस जिंकल्या त्या निंबवली आणि वाशेरे या संघानं. एक सामना जिंकला वेहले मानकोल या संघानं. सध्या मांडा वरप विरोधात धोंडा वडवली बोरपाडा असा सामना. यावेळेला समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज. एक धाव तर इथे मिळाली. स्वतः गोलंदाज बॉल वरती झेपावतोय तोपर्यंत वेळ होती एक धाव कंप्लीट करण्याची. स्कोर एका धावेने आता पुढे सरकत असताना धावांना सुरुवात करत असताना धावांचा श्री गणेश आपण पाहतोय. 7 स्टार प्रत्येकी वर्षामध्ये नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो, विशेषतः क्रिकेट या खेळामध्ये. आता मागच्या 2 वर्षांमध्ये आपण बघितलं की आमने लोणार प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळाली आणि आता या पर्वामध्ये त्यांनी रबर बॉलचं क्रिकेट युद्ध सुरू केलेलं आहे. स्विंग अँड मिस, फाईन बॉल, वेगवान चेंडू, सरळ विकेट कीपर बिंदासच्या हातामध्ये बॉल येतोय निर्धाव. मागचा सामना अक्षरशः षटकारांसाठी ओळखला जाईल. एवढे षटकार त्या एकाच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाले. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केल्या बॉल देतोय डीप मध्ये स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आहेत. फक्त मिळेल एकच धाव. सिंगल न स्कोर जरूर पुढे जात आहे, परंतु या ठिकाणी आता धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण या विकेटवर धावा होत आहेत. या मैदानावर धावा खूप वेगानं होत आहेत आणि मागचा सामना अगदी जवळून आपण बघितला की जेथे षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला होता. त्याच्यामुळे इथे फलंदाजांना आता जरूर मेहनत घ्यावी लागेल, चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रज्वल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला बॉल. हा देखील बॉल सर ऑप्शनच्या बाहेरून निघून गेला कीपरकडे. अशा प्रकारचे डॉट बॉल्स जरूर फलंदाजांवरचा दबाव दडपण वाढवतात. मांडा टीम म्हटलं तर जगन नाना हे नाव अगदी डोळ्यासमोर येतं. टेनिस बॉल क्रिकेट मधील फार मोठे पॅकर आहेत. ओ यावेळेला लॉफ केला सर, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येणारा पहिला षटकार. बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत, त्याच्यामुळे एक राखीव खेळाडू मांडा आणि वरप टीमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. मांडा टीमचा खेळ मला आजही आठवतो. चॅलेंज क्रिकेट ग्राउंड, हार्ट ऑफ भिवंडी. चॅलेंज ग्राउंडवर जिंकणं हे प्रत्येकी क्रिकेटरचं स्वप्न असतं, विशेषतः भिवंडी मधील क्रिकेटरचं. आणि मांडा टीमनं ती करामत केली होती. एकता ट्रॉफी जिंकून चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर विजयाचा झेंडा त्याने गाडला होता आणि ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. जयस्वाल, दिंडा, चिंटू. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा स्कोर कार्डवरती. शेवटच्या बॉलवर प्रज्वलच्या विरुद्ध षटकार आपल्याला बघायला मिळाला. दुसरं षटक आता गोलंदाजीसाठी येतोय. आवेश गोलंदाजी. ओव्हर द विकेट. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. आवेशचा पहिलाच बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर हा चेंडू होता आणि पंच परेश महाजन सर इथे आम्हाला कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज आवेश. यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल येतोय लॉंग ऑफ कडे. प्रॉपरली मिडल करता आलेलं नाहीये, परंतु 2 धावा मिळतील एवढा नक्की वेळ होता फलंदाजांकडे आणि या 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलेला आहे. धाव फलकावरती धावा 11. Eleven runs on the board. आवेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, अकूट टप्प्याचा बॉल आणि खूप जास्त बाहेर देखील चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
आफ्टरनून सेशनमध्ये आपण आहोत. आता जवळजवळ या ठिकाणी विचार केला तर या सत्रामध्ये योगी सरांनी उल्लेख केला की पावसाळी रबर बॉल नाही तर उन्हाळी रबर बॉल स्पर्धा सुरू आहे, असं वातावरण इथे बनलेलं आहे. खूप जास्त हिटिंग आपण पाहतो, हीट आहे. आणि काही वेळासाठी तर आपल्या फोन मध्ये देखील एक मेसेज आला होता, नोटिफिकेशन आली होती की आता नानकरमध्ये पाऊस येऊ शकतो. कारण आपण सातत्याने आपल्या फोनमध्ये वेदर चेक करत असतो, परंतु त्यांनाही खोटं ठरवलं. यावेळेला कंट्रोल हुक समोर खेळलेत, लॉंगॉनकडे बॉल येतोय. लॉंगॉनचा फिल्डर मिडॉनला गेला, बॉल उचलला, तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. ऑफिशियली 7 जून म्हटलं तर आपल्या राज्यामध्ये पाऊस येतो. श्रीलंकेपासून केरळपासून जशी सुरुवात होते समुद्र किनाऱ्यापासून, केरळमध्ये ऑफिशियली आपण बघितलं तर मेच्या एंडिंगला किंवा 1 जून पर्यंत पाणी नक्की दाखल होतो. आणि इथे जणू काय लुप्त झालाय. चिंटू स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडला मनीषला तुम्ही पाहतायत. मांडा आणि वरप दोन्ही टिटवाळा विभागामधून हे संघ येथे दाखल झालेत. कल्याणमधील दोन्ही नामांकित संघात. आणि वरपमध्ये आपण अनेक वर्षांपासून रबर बॉलची स्पर्धा बघत आलेलो, एक चांगली स्पर्धा होते. आवेश जास्तीत जास्त एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी टाकताना खूप जास्त रन्स कन्सीड केलात आतापर्यंत त्यानं. आणखी एक वाईट बॉल, 1 बाउंस फॉर दी ओव्हर. नो बॉल, येस, हा नो बॉल आहे. ऑलरेडी 1 बाउंस या अगोदर त्यानं केला होता आणि त्याच्यामुळे आता पंचांनी नो बॉल घोषित केला. म्हणजे यापुढचा बॉल सर फ्री आहे. फ्री हिट बॉल, समोर चिंटू असेल. पुन्हा एकदा बाउन्स जरूर प्राप्त केला, परंतु या वेळेला बॅट चालवली आहे. बॉल येतो बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. 2 धावा इथे सहजगत्या मिळाल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या त्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. मांडा आणि वरप सध्या आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला होता संघ, परंतु येथे एक्स्ट्रा धावा मिळाल्यात. यावेळेला जबरदस्त फटका, ग्रेट शॉट लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. येतोय चिंटूच्या बॅटमधून क्लासिकल षटकार. वा, काय फॉलो थ्रू होता आणि जसा फटका खेळला, जणू काय एखाद्या कॅमेरामॅनला त्यानं पोज दिली आहे की माझा फोटो कॅप्चर कर. जसा बॅटर उभा राहिला जागेवरती, हे पाहू शकता तुम्ही रिप्ले मध्ये. चिंटूचा हा क्लास आहे. पुढे टाकला, समोर ओव्हर पिच बॉल आणि सहजगता एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे बॉलला फेकून दिला. 6 धावांकरिता आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. आणि 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा स्कोर कार्ड वरती 24 ला बिनगडी बाद. ...24 विदाउट लॉस. आता सध्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्या. चिंटू चांगला खेळतोय एका बाजूनं. प्रज्वलला कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टननं बोलवल्या. पुन्हा फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ कडे बॉलला पाठवल्या. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना फक्त मिळेल एकच धाव. ओव्हर नंबर 3, तिसरं षटक या वेळेला मार्कस आहे. सध्या तरी धावा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. येथे मात्र उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. ग्रेट बॉल, काय बॉल आता. वाह, बॅकलिफ्टला वर्क करू दिलं नाही, बॅटला येऊच दिलं नाही. एवढा वेगानं यॉर्कर प्रज्वलच्या माध्यमातून बघायला मिळाला. हो हो हो, यावेळेला बॉल आता निघून चाललाय मागे. लॉंग लेग रिजन मध्ये पंचांचा लेग बाईचा इशारा आणि हा चौकार.
चौकार या ठिकाणी मिळाला आणि या धावा येणं गरजेच्या होत्या. ज्या धावा आता येतात मांडा टीम साठी पुन्हा यॉर्कर लेन. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. फलंदाजांना धावा करता आलेल्या नाहीयेत या षटकामध्ये. त्यानंतर जो पलटवार प्रज्वलनं केला तो कमालीचा होता. लाजवाब अफलातून बॉलिंग स्पेल. यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळायचा होता परंतु येथे देखील प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये चिंटूला. चिंटून 2 षटकार आतापर्यंत लगावलेत परंतु त्यालाही शांत ठेवलंय प्रज्वलनं. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. ॲक्युरसी महत्वाची असते. तुमच्याकडे निव्वळ वेग असून चालणार नाही. तुमच्या टप्प्यावर तुमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. तुमची लाईन तुमची दिशा अत्यंत महत्वाची असते. यावेळेला पुन्हा फुल टॉस लीडिंग एज. बॉल हवेमध्ये. फिल्डर कवच मधून बॉल वरती येण्याचा प्रयत्न करतात परंतु झेल पर्यंत पोहोचलेले नाहीयेत आणि ते फक्त 2 धावा मिळाल्यात. मनीष थोडासा स्ट्रगल करतोय. त्याच्या बॅटवर बरोबर बॉल आलेले नाहीयेत. तो चाचपळताना दिसला. 2 धावांनी आता तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 32 रन्स. बरोबर आपण जर विचार केला तर जवळपास 10 ते 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवण्याचा प्रयत्न राहिला. परंतु मी म्हणेल दोंडा वळवले आणि बोरपाडा कॅप्टन खुश असेल. खेळाडू खुश असतील कारण 3 ओव्हर्स मध्ये 32 धावा एवढ्याही नाहीयेत रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे आता जरूर प्रश्न पडला असेल मांडा आणि वरपच्या खेळाडूंना कॅप्टनला की इथून तर धावांचा वेग वाढवावा लागेल अन्यथा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपलं टिकून राहणं कठीण होईल. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. 4थं षटक या ठिकाणी सुरू झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. या डावाचा आपण विचार केला तर चांगल्या प्रकारे धावा पळून पूर्ण केल्यात. प्रथमेश षटक क्रमांक 4 गोलंदाजी करत असताना स्ट्राइक एंडला चिंटूला तुम्ही पाहताय. चिंटूने 2 षटकार जरूर मारलेत परंतु जो स्ट्राइक रेट त्याच्या समोर आहे. ओ पिकअप शॉट अफलातून फटका घणाघाती प्रहार बॉल सीमा पार दमदार षटकार. वाव सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. काय फटका खेळलाय चिंटू. नाव छोटं आहे काम मोठं आहे. पहिल्या चेंडूवरती डबल आणि त्याच्यानंतर मोठा फटका षटकार आपल्याला बघायला मिळाला चिंटूच्या बॅटमधून. आता अखेर चर्चा आपण करत होतो की त्याच्या समोर जे स्ट्राइक आहे त्याच्या नावासमोर आहे ते त्याच्या नावाला साजेसं नाहीये आणि आता पुन्हा त्याच्या बॅटमधून षटकार आला. प्रथमेश यावेळेला बॅक करतोय. पुढे टाकलाय बॉल. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. कीपर एंडला थ्रो आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा आणि स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा झाल्या 42 धावा. बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे बोरपाडा दोंडा वडवलीचा. आपण विचार केला तर बिंदास लसने सारखा एक सिनियर खेळाडू या टीम मध्ये आहे. ड्राइव्ह केला पुन्हा एकदा ऑन साइडला. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. स्कोर 43 रन्स. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर द विकेट प्रथमेशचा बॉल फुल टॉस. फिल्डर उपस्थित आहेत परंतु गॅप बरोबर फाइंड केला. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या बरोबर मधून बॉलला पाठवला. 4 धावांकरिता चौकार. काउ कॉर्नर रिजनच्या पलीकडे येणारा हा क्लासिकल फटका बॅटर मनीषच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल. यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न
परंतु यॉर्कर चेंडूमध्ये हीच तर मोठी रिस्क आहे ना. एखाद्या वेळेला मिसडायरेक्टेड यॉर्कर होतो त्यावेळेला स्लाइडली ओव्हर पिच होऊन जातो बॉल किंवा फुलटॉस होतो. इवन बीमरची देखील भीती असते आणि इथे फुलटॉस पाहायला मिळाला. प्रथमेश थोडीशी चुकी करताना दिसला. भरपूर सारे रन्स त्याच्या आता ओव्हर मध्ये आल्यात. 47 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल कडे आता वाटचाल, चांगल्या टोटल कडे वाटचाल मांडा वरप या टीमची बघायला मिळाली आहे. ओ येथे असं वाटतंय की बॅटला स्पर्श होता का. रिॲक्शन तर गोलंदाजाची तशीच वाटते. होय, बॅटला हलकासा स्पर्श करून कीपर कडे बॉल गेला, परंतु कीपर बिंदास कडनं झाली आहे चूक. आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा स्कोर कार्ड वरती बिनगडी बाद. अंतिम षटक बिंदास येतो गोलंदाजी करण्यासाठी. बिंदास लसने एक सिनियर एक्सपिरियन्स कंपेनर हा खेळाडू आता गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर होता, समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरील कडा आणि बॉल सीमा पार चौकार. बॅटची बाहेरील कडा घेत असताना बॉल निघून गेला. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार तेथे मिळाला. एकावन्न धावा 50चा आकडा आता पार झालेला आहे मांडा वरप टीमचा. इथून आता जरूर एक वेगळा आत्मविश्वास मिळेल. खरा बॉल, फुल टॉस आणि थेट बॉलला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. कमजोर बॉल होता आणि त्या कमजोर बॉल वरती मजबूत प्रहार बघायला मिळाला. ताकदवर फटका होता आणि थेट बॉलला भिरकावून दिला. 6 धावांकरिता षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती 57. चांगल्या टोटल कडे आता वाटचाल. बांडा वरप कल्याण मधील हे दोन्ही गाव आपण पाहतोय एकत्रित होऊन खेळतात आणि एका बाजूला भिवंडीतील नामांकित दोन्ही संघ बोरपाडा आणि दोंडा वडवले हे दोन्ही गाव आज एकत्रित होऊन खेळताना यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव तेथे मिळेल आणि स्कोर आता जाऊन पोहोचतोय 58 या आकड्यावरती. वेले आणि मानकोली या संघाने 98 धावा या स्पर्धेतील उच्चांक गाठला आणि आता सध्या आपण पाहतोय टीम मांडा आणि वरप चांगल्या टोटल कडे वाटचाल करत असताना 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. प्रज्वलच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय. आणखी एक षटकार. चिंटू ये नावाचा आपण या विचार केला तर ये नाम छोटा है लेकिन ये चिंटू चॅम्पियन है. ज्या प्रकारे बॅटिंग केले 1 हँडेडली एक हाती तो लढलाय. 43 धावांवरती वैयक्तिक पोहोचतोय. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का दीपू माली नंतर. पुन्हा फ्लायटेड बॉल. आणखी एक तगडा प्रहार. ही चेंडू सीमा पार. षटकार षटकार षटकार. long big way, high and handsome. What a shot. फ्लायटेड बॉल होता. बरोबर लेंथला पीक केले आणि लेंथ पर्यंत पोहोचला आणि जबरदस्त फटका सादर केला त्या ठिकाणी. षटकार. बघता बघता चिंटू 49 वर जाऊन पोहोचला. धावसंख्या धावफलकावरती 71. 71 रन्स. एक धाव अर्धशतकासाठी चिंटूला बनवायची आहे. बिंदास
ओहो यावेळेला स्वीप केले आणि आज बरोबर अर्धशतक या स्पर्धेतील दुसरं आपल्याला बघायला मिळतोय चिंटूच्या नावे आणि इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद चिंटू एकदा बॅट वर करायची आहे आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे। जबरदस्त बॅटिंग इनक्रेडिबल नॉक 50 कंप्लीट करत असताना 50 धावा 22 बॉल 6 उत्तुंग षटकार 1 चौकार 227 चा स्ट्राइक रेट लागोपाठ 2 सामन्यांमध्ये 2 50s आपल्याला बघायला मिळाल्या। या अगोदर दीपेश मालीच्या नावे आणि या मॅच मध्ये चिंटूच्या नावे अर्धशतक तुम्ही पाहतायत। शेवटचा बॉल आणखी एक षटकार इन स्टाईल फिनिश केलाय चिंटूनं हा डाव आणि या डावामध्ये धावा झाल्यात एकूण 78 आणि 79 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल। धोंडा वळवली बोरपाडा या संघाला। अंतिम ओव्हर मध्ये बिंदास लसनेनं भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या। 31 धावा अक्षरशः धावांचा पाऊस पडला या ठिकाणी। एका बाजूला आता साऊथ आफ्रिका आणि त्यांच्या विरोधात ऑस्ट्रेलियामध्ये फायनल कदाचित पहिल्याच सत्रामध्ये सामन्याचा निकाल आपल्या हाती येऊ शकतो। पहिलं सत्र या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे फलंदाजांच्या नावी राहिलं जे ते 78 धावा बनवल्या 79 चं टार्गेट त्यांनी सेट केलं। बघूया आता सेकंड इनिंग मध्ये धावांचा पाठलाग कशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतोय या ऐकूया आपण पुन्हा एकदा योगी पाटील सरांच्या आवाजात। धन्यवाद। धन्यवाद समीर ठाकरे आणि वेलकम विशू केणे। टिटवाला विभागातील एक उत्कृष्ट समालोचक आमचे प्रिय मित्र विश्वास केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांचं करूया आपण 7 स्टार ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत। हाय स्कोरिंग मॅच 5 षटकांमध्ये पाहिलं तर या ठिकाणी 79 धावांचा पाठलाग करायचा आहे बोरपाडा धोंडा वडवली संघाला। आणि मागील 2-3 मॅचेस आपण जर पाहिले तर हाय स्कोरिंग पाहायला मिळत आहेत। या अगोदरच्या मॅचेस मध्ये सुद्धा आपण पाहिलं 98 धावा ठोकल्या होत्या वेले मानकुलिया संघाने आणि या मॅच मध्ये 78 धावा ठोकल्या।
मांडा वरप संघानं त्यामध्ये चिंटूचा आपण शतकीय खेळी पाहिली. या स्पर्धेतील दुसरा खेळाडू ठरलाय ज्यांनी अर्ध शतकी केली त्यांनी साकारली नावावरती आपल्या कोरली. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन. पावसाळी रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण पाहतोय. पर्व तिसरं आहे आणि प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला काहीतरी नाविन्य पाहायला मिळतोय. आणि जे 7 स्टार ग्रुप आहे त्याच्यामध्ये अनंत किणे असतील, बारा मेहर, कैलास पाटील, लखन पाटील, राकेश दिगाडकर, रामकृष्ण काकडे, अजित पाटील यांचं एक ध्येय आहे की आपल्या विभागातून एखादा चांगला क्रिकेटर घडवावा आणि त्यांनी आपल्या विभागाचं नाव लौकिक करावं हे त्यांचं स्वप्न आहे. आणि जरूर एक दिवस तो स्वप्न साकार होणार त्यात काही शंका नाहीये. सलामी जोडी बिंदास आणि त्याच्या सुप्तीला पाहिलं तर षटकार सुरुवात करतोय गोलंदाज प्रणित. उंच पुरासा हा खेळाडू. दुनियाचे ऑफिशियल पंच परेश महाजन सर आणि पंच अनंत केणे सर. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अनेक मैदानं गाजवली आणि आज रबर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण बिंदास्त असलेला पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. खूप मोठी फॅन फॉलोविंग. परंतु आज नावारूपाने त्याला खेळ साकार करावा लागेल. आपल्या संघाचा विचार करावा लागेल. लक्ष खूप मोठं आहे परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलंही लक्ष छोटं नसतं, कुठलंही लक्ष मोठं नसतं. तर प्रतिस्पर्धी संघाने 78 जोडल्या तर आपण 79 का जोडू शकत नाहीये. परंतु त्यासाठी या तुमच्याकडे जिद्द असणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव आपण पाहतोय. ऑन साइडला आय थिंक 4 बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर तुम्ही खेळाडू पाहू शकाल, स्टेट लॉंग ऑन आहे. आणि ऑफ साइडचा आपण जर विचार केला तर डीप लॉंग ऑफ लेग फिल्डर पाहू शकाल. डीप इस्टा कव्हर आहे, डीप पॉइंट लेग फिल्डर आहे आणि इस्टांच्या पाठीमागे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन अशी ही रचना. ओ परफेक्टली यॉर्कर अँड क्लीन बॉल. पहिला चेंडूवरती खूप मोठा धक्का. असं वाटतं की वरप मांडा संघाच्या गळाला शार्क मासा नव्हे तर देव मासा लागला असं म्हणायला हरकत नाहीये. काय लेंथ होती अगदी इष्टांशी लोकांना. परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र कुठल्या प्रमाणे बिंदास उत्तर देऊ शकला नाही. आणि तसं जर क्रिकेटचा आपण खेळ पाहिला तर क्रिकेट विश्वामध्ये या चेंडूला आतापर्यंत कुठल्या खेळाडूला हवं तसं उत्तर देता आलं नाहीये. आणि 30 लेंथ प्रणितने हाताळली आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला मोठे विकेट्स प्राप्त करून दिली. जबरदस्त सुरुवात गोलंदाज बाय प्रणित. न्यूमॅन इन एट नंबर 3. प्रथमेश. 2 दिवसांची स्पर्धा. आजचा दिवस आपण जर पाहिलं स्पर्धेतील पहिला दिवस आहे आणि उद्या सुपर संडे. आणि या सुपर संडेचा आपण विचार केला तर होमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ आहेत ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा 30 लेंथ करण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकला बॅटच्या आतल्या भागाला मात्र चेंडू स्पर्श झालाय आणि त्यामुळे मात्र हवं तसं टायमिंग प्रथमेशला जोडता आलं नाही. स्वतः गोलंदाज प्रणित जाऊन चेंडू उचलतोय. तत्पुरती पहिली धाव प्रथमेशच्या भाटमधून पाहायला मिळाली. सिंगलला श्री गणेश आपण पाहिली. टीम धोंडा ओढवली भोरपाडा संघाची. संत आणि सावध सुरुवात 79 धावांचा पाठला करत असताना 1 गडी बाद 1 अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. फटका हवेत खेळलाय निस्तामिक स्ट्रोक. शतरक्षक चेंडूच्या खाली चाललाय चिंटू. आज चिंटू कमालीचा खेळ सादर करतोय. कारण बॅटिंग मध्ये सुद्धा पाहिलं तर 50 पेक्षा अधिक धावा त्याने जोडल्या. फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. झेल तिथे संपादित केला आणि खेळ जी सलामीला जोडी आली होती ती मात्र स्वस्तात बाद झाली. कारण दोघांनी आपण जर विचार केला तर एकही धावेचं योगदान देऊ शकले नाहीयेत.
खराब सुरुवात बोरपाडा धोंडा वडोली संघाचा आपण विचार केला तर येणाऱ्या बॅटिंग ऑर्डर मध्ये आपण जर पाहिले तर अजूनही खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु तुम्ही जर अशा प्रमाणे विकेट्स गमावत राहिले तर आय थिंक येणाऱ्या बॅटरवरती मात्र तो प्रेशर वाढू शकेल, दडपण वाढू शकेल. परंतु प्रणीतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्याच षटकामध्ये 2 सफलता प्राप्त केल्या. कुठेतरी या सामन्यावरती वर्चस्व राखण्याचा तो प्रयत्न करतो आणि आतापर्यंत तो सफल झालाय, कारण बॅटच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 1च धाव खर्च केली. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवला त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करतोय. हो, लाईन पाहिली तर चुकीची आहे, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळून गेला. डाबास्टिकला चेंडू सोडून चाललाय वाईटच्या स्वरूपात. पहिली अवांतर धाव प्रणीत मात्र या ठिकाणी खर्च करतोय. 2 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद 2. व्हॉट शॉट, मिड विकेटच्या पलीकडे जाणारा पहिला बिग ब्लो. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. चेंडूची पाहिली तर तिथे वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. याच पटक्यांसाठी पाहिलं तर जाणला जातोय, परंतु त्या अनुषंगाने तशा प्रकारचे खेळीतून मात्र खेळावे लागेल. क्षमता आहे. ओहो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा होती का, ज्याप्रमाणे रिॲक्शन पाहतो आपण विकेट किपरचं. हो यस, क्षण वाटते की आय थिंक झेल ड्रॉप झालाय त्या ठिकाणी. जिवंत मिळाला फलंदाज झाला. सिंगल धाव कम्प्लीट. सिंगल च्या माध्यमातून धाव फलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 9. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये विसावलाय. स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि एक सफल षटकाची समाप्ती प्रणीतच्याकडून पाहायला मिळाली. फक्त आपल्या या एका षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. यानंतर होणारा सामना जो चालू सामन्यातील विजेता संघ असेल तो संघ लगेचच फाईट करेल वेले मानकुल या संघाच्या विरोधात. आज वर्किंग डे, परंतु आज क्रिकेट रसिकांनी सुद्धा मात्र या ठिकाणी चांगली हजेरी लावली. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7 ट्रॉफी 2025 मध्ये न्यू बॉलर चिंटू. एक परफेक्ट पॅकेज आहे चिंटूचा विचार केला तर. एक परफेक्टली अष्टपैलू खेळाडू आहे. एज अ बॅटर, एज अ बॉलर, एज अ फिल्डर, तिन्ही क्षेत्रामध्ये चांगल्याप्रमाणे तो कामगिरी करत असतो. परंतु सुरुवात खराब चेंडूने केली. वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव इथे मात्र खर्च केली. उजव्या स्टिकच्या अगदी भरपूर बाहेरून चेंडू निघून गेला. सातत्याने या मांडा संघाचं प्रतिनिधित्व चिंटूच्या माध्यमातून केला जात असतो. हो, ऑन साईडला मात्र पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न. हो, कॅच. काय झेल पकडलाय. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत घारीची नजर आय थिंक तिथे पाहायला मिळाली. चेंडूवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि आय थिंक शेवटच्या मोमेंटला पहा आपल्या उजलीमध्ये त्या चेंडूला कैद केलाय. रिप्ले मध्ये असं वाटतं की वारंवार पाहत राहावं. एक्झॅक्ट फटका तर खूपच छान होता. परफेक्टली कलेक्शन पाहायला मिळालं. परंतु या ठिकाणी पहा अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र या ठिकाणी सादर केला जातोय. तिसरा धक्का लागत असताना टीम बोरपाडा धोंडा वडवली संघाला धाबाचा पाठलाग करत असताना पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे दडपणामध्ये खेळ सध्या आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची पार्टनरशिप मात्र डेव्हलप करण्याचा प्रयत्न होत नाहीये, कारण ज्यावेळी आपण मोठ्या लक्षाचा पाठलाग करतो त्यावेळी संयम सुद्धा बाळगणं फार गरजेचं असतं. पार्टनरशिप बनणं सुद्धा फार महत्वाचं असतं. परंतु तशा प्रकारचा खेळ सध्या मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. याचं कारण गोलंदाज कुठेतरी फलंदाजांना चुकीचे फटके खेळण्यासाठी मात्र त्या ठिकाणी भाग पाडतायत आणि आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाचा मात्र अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स. हो, पुन्हा फटका हवेत केलाय. बिस्तामी स्ट्रोक आहे, परंतु चेंडू से प्लॅनिंग डीपवरून प्रत्यक्षण कौशल क्षेत्ररक्षक चेंडू येऊन फेक करतायत. तोपर्यंत एक धाव प्रथमेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल डबल आपण जर विचार केला तर मात्र मोठी धाव चुकी तर तुम्ही पाठलाग करू शकणार. पुन्हा फटका हवेत केल्याप्रती या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू सरळ
वाईट मिडियम गेटच्या पलीकडे जात असताना 6 धावांसाठी षटकार. अशाच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आणि पाहू शकाल या ठिकाणी अतिशय जबरदस्त शॉट सिलेक्शन. अगदी बॉडीला फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला परंतु बॅटच्या रडारमध्ये तरी त्या ठिकाणी 7 धावा वसूल केल्या आपल्या टीमसाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकाल चेंडू अगदी जमिनीच्या साईडने चेंडू चालला अगदी लॉंग ऑनच्या क्षेत्रक्षक मिड ऑनला पोहोचलाय. थोडीशी मिस्टेक घडली आणि त्या अनुषंगाने मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाजांना. हो अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय डॉट बॉल ना मात्र पाहिले तर त्या ठिकाणी आपला षटक मात्र त्या ठिकाणी समाप्त केला. अतिशय चांगली कामगिरी चिंटूची मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. उद्या ठीक 9 वाजता मात्र आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना असेल सावत प्लस इताडे त्यांच्या विरोधात संघ असेल पीसी आणि नांदकर हे 2 संघ मात्र खेळणार आहेत. दुसऱ्या सामन्यामध्ये खांडवल सांगे त्यांच्या विरोधात मात्र खांडवल खेळणार आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा सावत त्यांच्या विरोधात संघ असेल देवरुंग आणि पाटील डेव्हलपर्स बाबगाव हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. चौथ्या सामन्यामध्ये चौदरपाडा भूमी 11 भावाले विपक्ष वालचिंद आणि यवई हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला 20 धावा धावफलकावरती आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण जर विचार केला तर 59 धावांची आवश्यकता. आणि पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये मुठवल सोनाले विपक्ष किरवली आमणे अशी एकूण 10 सामने आपल्याला पहिल्या उद्या 10 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. न्यू बॉलर जगन नाना अराउंड द विकेट ना काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चेंडूच्या हाताने परफेक्टली वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल ठरले. टेनिस क्रिकेटमध्ये याच ठिकाणी एक मोठी स्पर्धा आपण कव्हर केली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मांडा संघ आपल्याला खेळताना पाहायला आपल्याला त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र जगन नानाने कमालीची गोलंदाजी केली होती. आणि पाहिलं तर या खेळपट्टीत आणि जगन नानाचं चांगलं जवळीक नातं आहे. पुन्हा मात्र त्याच लेंथवरती चेंडूची हाताली पाहायला मिळाली परंतु चेंडू सरळ चालला लॉंग आपला थोडीशी मिस्टेक घडली गेली. फक्त सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. मागील 2 सामने आपण जर पाहिले तर कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळतात. कारण मागील सामना सुद्धा पाहिला तर एकतर्फा पाहायला आपल्याला या सामन्यामध्ये सुद्धा मात्र हवी तशी धावांची पाठला करत असताना मात्र कुठेतरी फलंदाज प्रेशर मध्ये पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने मात्र विकेट्स गमावल्या गेल्या आणि जे स्ट्रोक खेळायचे आहेत ते स्ट्रोक मात्र आय थिंक खेळण्याची संधी गोलंदाज फलंदाजांना आय थिंक देत नाहीत. सिंगल डबल वरती मात्र कुठेतरी भर टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु या सिंगल डबलना तुम्ही त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला इथून हवाई मार्गाने स्ट्रोक खेळावं लागतील. प्रथमेश आय थिंक प्रयत्न करतोय सरला बॅट लॉप केला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून रॉकेट शॉट 4 धावांसाठी धावा मिळतील 4. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन. आय थिंक थोडसा या स्ट्रोकच्या पाठीमागे हेलिकॉप्टरचा अंदाज आपण पाहू शकाल आणि वेगाने चेंडू मात्र निघून गेला अगदी साइड स्क्रीनच्या समोर. टॉप एज चेंडू हवेत शॉट फाईनलीकडे फिल्डर तैनात आहेत. स्वतः संगनायक आहेत. चांगलं स्टॉपिंग 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली. पुन्हा टॉप एज यशराजच्या चेंडूच्या खाली 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप प्रयत्न खूपच चांगले पाहायला मिळाले. हा झेल आय थिंक चिंटूने पकडला तर आतापर्यंत जो आपण खेळ पाहिला स्पर्धेमध्ये त्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट झेल म्हणून या झेलची मात्र या ठिकाणी
गणना केली जाऊ शकली असती, परंतु जीवनदान मिळाला फलंदाजाला. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 10 फलक्यावरती आपण जर धावा जर पाहिल्या तर 3 गडी बाद 28. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 51 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर 25.50च्या धाव गतीने मात्र या ठिकाणी धावा जोडावा लागेल. म्हणजे इथून किमान एक षटक जो आहे तुम्हाला 25+ मात्र इथे या ठिकाणी धावा जोडावा लागतील. या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला चौकार षटकारांचा एक्झॅक्टली पाऊस पाडावा लागेल. परंतु प्रणितला पुन्हा बोलवलं गेलं दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये प्रणित खूपच छान गोलंदाजी केली आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ इथे साकारेल. 12 मध्ये अजूनही विजयासाठी 51ची गरज. काय दडलं या 12 चेंडूमध्ये, कोणाचा विजय कोणाचा पराभव. हो प्लिक केला, हवेत खेळलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पंचांच्या इशाराची प्रतीक्षा. षटकार आहे की चौकार? चौकार. अशाच प्रमाणे जर कामगिरी झाली तर आय थिंक इथून सुद्धा बोरपाडा धोंडावडोली संघ मात्र हा सामना जिंकू शकतोय. त्यासाठी तुम्हाला याच प्रमाणे खेळ साकारावा लागेल. अशा प्रमाणे तुम्हाला चांगले गॅप शोधावे लागतील आणि ते ताकद या दोघांकडे आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय. अशा पल्लवित केल्या फटक्याने. पुन्हा एकदा ऑन साइडला. वा बाय वा, चेंडूला फेकून दिला. 7 धावांसाठी षटकार. मॅच ऑन. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटला फिल्डर तैनात होता. स्क्वेअर लेकडे सुद्धा शतरक्षक तैनात आहे, परंतु त्यांना कुठल्या प्रमाणे संधी प्राप्त झाली नाही. सरळ बॅट पुन्हा लॉक करत लॉंग वर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 3 चेंडूवरती चेंडूला सीमेरेषेचं दर्शन घडवलं आणि या चेंडूवरती सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे स्ट्रोक खेळला गेला, परंतु गॅप जिथे मात्र मिळाला नाहीये. परंतु जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतो या 4थ्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या सिंगलच्या मदतीने पाहिलं तर 3 गडी बाद 43 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहे. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. विकेट आपण एकदा मारा करतोय. जबरदस्त स्ट्रोक. अप्रतिम कामगिरी. क्लासिकल स्ट्रोक बाय प्रथमेश. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केले की किमान तुम्हाला एका षटकामध्ये 25 धावा जोडावा लागतील आणि आय थिंक त्या धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रणितच्या विरोधात मात्र बरसलेले पाहायला मिळतात ते दोन्ही बॅटर. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रणितने सुरुवात चांगली केली होती, पण दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्यावरती हानागती प्रहार पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चौकार निघाले, 1 षटकार पाहिला आपण, 1 सिंगल पाहिली आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. परंतु कव्हरला फिल्डर आहे, चेस खूप मोठी आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पलीकडे 4 धावा मिळतील. जबरदस्त बॅटिंग. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 79 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि एकूण धावा संख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 51 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 28 धावांची गरज.
कॅल्क्युलेट करून आता तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. तुमच्याकडे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 5 चेंडू जे आहेत ते बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावं लागतील. 28 धावा इथून जोडायच्या आहेत आणि आता मात्र स्वतः संघनायकाने आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. शेवटच्या षटकामध्ये राज करेल का की त्याच्या अगेन्स्ट फलंदाज राज करतील. मध्ये 28 ची गरज. 7 स्टार ट्रॉफीचा हा पहिला दिवस आणि आय थिंक जे आमच्या 7 स्टारने जी मेहनत केली या स्पर्धेसाठी त्या मेहनतीचं फल प्राप्त होत असताना कारण चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला. काही स्टार सध्या अब्सेंट आहेत. परत या स्पर्धेसाठी कैलास पाटील असतील, अनंत केणे असतील, लखन पाटील यांची अपाट मेहनत. गोलंदाज राज 28 धावांचं संरक्षण करण्यासाठी आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. राऊंड तो विकेट मारा करतोय. पहिला चेंडू परफेक्टली यॉर्कर. पूर्णपणे फलंदाज तिथे बीट झालाय परंतु आय थिंक चेंडू स्टम्प्सला ब्रश झालाय का नाही हे पाहावं लागेल. पंचांचा लिखपायचा इशारा. अवांतर धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. सिंगल धाव. 5 मध्ये आता 27 ची गरज म्हणजे 5 मध्ये तुम्हाला 5 ठोकावे लागतील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 2 अर्धशतकी इनिंग पाहिल्या. 14 चेंडूमध्ये दीपू मालीनं अर्धशतक कंप्लीट केलं आणि दुसरं षटक चिंटूचं आपण पाहिलं तर 22 चेंडूमध्ये त्यांनी अर्धशतकीय खेळी कंप्लीट केली. हो चेंडू पडल्यानंतर आय थिंक पाहिलं तर भरपूर उजवास्टिकच्या बाहेरून निघाला आणि त्याच मुली पंचांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतो. अवांतर धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा डिलिव्हरी एक्स्ट्रा धाव तिथे मात्र राज खर्च करतोय. 5 मध्ये आता मात्र या ठिकाणी 26 ची गरज. प्रथमेशकडे ती ताकद आहे. त्या अनुषंगाने खेळ त्याला साकार करावा लागेल. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटॉल वसूल करत असताना फलंदाज प्रथमेश या षटकाराने मात्र सामना जिवंत ठेवलाय. जबरदस्त शॉट परफेक्टली एक पाय वाकवला. रिप्ले मध्ये पाहू शकाल पूर्णपणे वजन एका गुडघ्यावरती ट्रान्सफर केलं आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून. जबरदस्त या ठिकाणी सामना रंगत असताना आणि दोघांमध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम पार्टनरशिप सध्या आपण पाहतो या ठिकाणी डेव्हलप होते. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. हेलिकॉप्टरचा अंदाज. लॉंग ऑनला फिल्डर झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु कठीण झेल होता. चेंडूला थांबवलं गेलं. दुहेरीचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट होताना जबरदस्त या ठिकाणी कधी सामना झुकतोय वरप मांडा संघाकडे तर कधी सामना झुकतोय धोंडा वडवली बोरपाडा संघाकडे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये आता 3 षटकारांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला इथून षटकारच मारावा लागेल. सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर येणार का? ओहो जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी. अगदी परफॉर्म डिलिव्हरी म्हटलं तरी वावगा टाटा. अगदी नाका जवळून चेंडूला मात्र पाहिलं तर फलंदाजाला सुगंध देत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असा गोलंदाज राजनं. तर त्याला आता मात्र या ठिकाणी 2 लिगल चेंडू फक्त हाताळायचे आहेत. फटका हवेत केल्या झेलवण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येऊ शकणार नाही. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरचा हा झेल. चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली आणि अखेर विजयापासून वरप मांडा संघ 1 पाऊल दूर. जबरदस्त परफॉर्मन्स. 3ही क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. त्यांची फलंदाजी त्यांची गोलंदाजी आणि गोलंदाजाला साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची. ज्यावेळी तुमच्या या 3 विभागामध्ये चांगला परफॉर्मन्स होतोय त्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये कितीही मोठ्या संघाला पराभूत करू शकता आणि ती कामगिरी आज मांडा वरप संघाकडून पाहायला मिळाली. हो लिगल बॉल आणि पहिला विजयी संपादित केला स्पर्धेमध्ये वरप मांडा संघाने. सो अभिनंदन जगन्नाना ऑल बॉईज अँड हार्ड लक टीम धोंडा वडवली
बोरपाडा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाले, आपला चांगला खेळ आपण इथे सादर केला, त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच समरी पाहू शकाल. पहिल्या इनिंगमध्ये धुवाधार बॅटिंग, चिंटूची पालवलेली 56 धावा त्यांनी नाबाद ठोकल्या आणि त्याच्या जोरावरती 78 धावसंख्येपर्यंत वरप मांडा संघ पोहोचला आणि धावांचा पाठला करत असताना धोंडावडली बोरपाडा संघ फक्त 62 धावसंख्येवरती पोहोचला आणि अखेर हा सामना 16 धावांनी जिंकलेला आहे मांडावर.